तर 3-4 लवंग, 3-4 काळी मिरी, 3-4 इलायच्या. तर आपल्याला बनवणार आहे मसाला भात. त्याच्यासाठी मी काय काय घेतलं. संबाराच्या काड्या म्हणजे कोथिंबीरच्या काड्या, कोथिंबीर. तर हे मी भातात टाकायसाठी भाजी घेतली. तर बीन्स, वाटाणे, गाजर, बटाटा, कांदा, टमाटर. तर हे असं घेतलं. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर चला आपल्याला भातासाठी मसाला बनवणं आहे, हिरवा मसाला. तर त्याच्यासाठी घेतलं मी कढीपत्ता, 3-4 हिरव्या मिरच्या, आणि ह्या आहे संबाराच्या काड्या म्हणजे कोथिंबीरच्या काड्या. आणि त्याच्यात टाकणार आहे मी अद्रक. तर हे अद्रक साफ करून घ्यायची. आणि त्याच्यात टाकणार आहे लसूण. तर हे लसूण 5-6 पाकळ्या आपल्या हिशोबानुसार लसूण घ्यायचा. आणि त्याच्यात टाकणं आपल्याला हे खडे मसाले म्हणजे लवंग, मिरी आणि इलायची. तर हे झालं. तर चला मला हे वाटते आणि मग आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये दाखवते. तर हे वाटून झालं मग. तर कुकर ठेवलं. कुकरमध्ये थोडं तेल टाकलं. तर आपलं तेल टाकून झालं 3 चमचे. त्याच्यात टाकणार आहे मी घी. तर तुम्हाला जर आवडलं तर घी टाका, नाही आवडलं तर चालते. तर माझ्या घरात घी आहे म्हणजे तूप आहे, गावरान तूप. तर ते गावरान तूप टाकलं मी 2 चमचे. तर चला आपलं तूपही गरम तेल गरम झालं. त्याच्यात टाकलं मी जिरं. तर हे जिरं टाकलं. मस्त जिरं कमी गॅसवर आपल्याला फ्राय करून घेणं आहे. तर त्याच्यात टाकते मी तेजपत्ते झाले, जिरं झालं की त्याच्यात टाकणार आहे मी थोडेसे हे काजू. तर एका काजूचे 2-2 भाग केले मी तर हे काजू टाकते. आणि काजू, तेजपत्ते, जिरं कमी गॅसवर मस्त हलवून घेऊ आपण. तर हे तर आपल्याला कांदा टाकणं आहे. मस्त कांदा, तेजपत्ते, जिरं, काजू हे कमी गॅसवर आपल्याला मस्त हलवून घेणं आहे. तर हे गॅस कमी करेल. तर मस्त असंही हलवलं तरी चालते कुकर. तर चला आता जे वाटलं आपण तर चला याच्यात टमाटर टाकून घेतलं मी तर टमाटर टाकून झालं. कांदा, काजू, जिरं, तेजपत्ते की आपल्याला हे जरा हलवून घ्यायचं कमी गॅसवरच. तर आपण जो मसाला वाटला हिरवा, तर आपला हा मसाला बी तयार झाला. तर चला आपण मसालाही टाकू. तर हा सगळा मसाला टाकून झाला की डबल आपल्याला कमी गॅसवरच याला चांगलं मिक्स करून घेऊ. जतलोक तेल सुटत नाही ततलोक. तर चला हे हे असं हलवून घ्यायचं. त्याच्यात मिरची पावडर हे ते काही टाकलं नाही अजून. तुम्हाला जर पटलं की टाका बुवा तर टाकायचं, नाही पटलं तर नाही टाकायचं. तर असं आपल्याला हा पूर्ण मसाला चांगलं तेलात कमी गॅसवर एकजीव करून घ्यायचा. त्याच्यात टाकणं आपल्याला थोडासा गरम मसाला आणि थोडंसं मिरची पावडर. जर आवडलं तर टाका, नाही टाकलं तरी चालते मिरची पावडर. तर थोडंसं रंगासाठी टाकले मी मिरची पावडर आणि थोडीशी हळद. तर आवडलं तर टाका, नाही आवडलं तरी हिरवा भात इतका भारी लागते का काय सांगू. तर त्याच्यात टाकलंय थोडासा आपला कांदा लसूण मसाला थोडासाच आहे. तर पटलं तर टाका तुमच्या आवडीनुसार, नाही टाकायचं असलं तरीही चालते. आणि एकदम क्वचित टाकायचं, एकदम क्वचित. तर चला आता आपल्याला ह्या भाज्या टाकून घेणं आहे. आपला कांदा मसाला हे सगळं. तर चला ह्या हिरव्या भाज्या बी आपल्याला कुकरमध्ये टाकून घेणं आहे. तर त्या टाकल्या. तांदूळही टाकले. तांदूळ काही दाखवणं झालं नाही मोबाईलमध्ये, कारण एका हातात मोबाईल होता. तर तांदूळही झाले, भाज्या झाल्या. आता जे हिरव्या मसाला वाटला आपण मिक्सरच्या भांड्यात, त्यात थोडंसं पाणी टाकून आणि तेही आपण टाकून देऊ कुकरमध्ये. पाणी टाकल्यावर थोडंसं मिक्स करू आणि आपल्याला लागेल तसं गरम पाणी आपल्याला आपल्या कुकरमध्ये टाकायचं आहे. तर मीठही टाकून घेऊ आणि पाहिजे तसं आपल्या भात शिजीन असा प्रमाणानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर जास्त डबडब पाणी टाकायचं नाही आहे. तर चला सगळं टाकून झालं. मी लावतो कुकरले झाकण आता आणि 2 शिट्ट्या झाल्या. कुकर खाली उतारलं. कुकरचं झाकण उघडते. तर पहा आपला हिरवा मसाल्याचा भात. तर इतका मस्त झाला, जबरदस्त की तुम्हाला काय सांगू. विषय असा होते की मोबाईल पकडायला मी एकटीच असते. बाकी तुम्हाला कसा वाटला भात नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की असा भात बनवून खा. तर भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत. तर लोक मज्जा करा.